शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. सरकारचा मोठा निर्णय जाहीर देखील झालेला आहे. सर्व काही बातम्या पाहायला मिळतील, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकतात. जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात बातम्या पाहायला मिळतील. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे अशा प्रकारचे अपडेट्स पाहायला मिळत नाही. तर चला पाहूयात आता अपडेट. सर्वात महत्त्वाची बातमी आहे. 22 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,920 कोटी रुपयांच्या मदतीचा निधी अखेर झाला मंजूर. शासन निर्णय प्रसिद्ध. जून 2024 अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी विभागीय आयुक्तांकडून आता निधीच्या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झालेल्यानुसार आता शेतकऱ्यांना ती 1 जानेवारी 2024च्या शासन निर्णयानुसार सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा उल्लेख घेण्यात आलेला आहे. तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या जिल्ह्याच्या यामध्ये समावेश आहे का नाही ते देखील आपण नक्कीच कळू. सध्या स्थितीला 22 जिल्ह्यामध्ये ही निधी वाटप होणार. शेतकऱ्यांसाठी सर्वात उत्तम इनोव्हेज 135 तूर अनेक शाखा असलेली खुली प्रकारची वनस्पती आहे. लवकरच परिपक्व होणारी विविधता 135 ते 140 दिवसातच परिपक्व होते. तसेच प्रत्येक शेंगामध्ये तपकिरी रंगाचे मोठे आणि मजबूत दाणे, उंच दर्जाची डाळ देण्यास सक्षम, विल्स रोगास प्रतिरोधक, 100 धान्याचे वजन 11 ग्रॅम. पेरणीची वेळ जून ते जुलै. महत्त्वाची बातमी. पीक फुलवणाऱ्यांची बाग लागणार आता शर्यत. 50,000चे बक्षीस. रब्बी पीक स्पर्धा. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे बक्षीस पाहायला मिळत आहे. यामध्ये बऱ्याच जणांचा समावेश. महत्त्वाचे अपडेट. 2.5 एकरामध्ये 77 टन. बोरेगावच्या शिवाजी वाटेगावकरांनी केळी पिकात 11 महिन्यात केली 11 लाखांची कमाई. सध्या जर पाहायला गेलं तर फक्त त्यांनी 11 महिन्यात 11 लाख रुपयांपर्यंतची कमाई केली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकार शेतकऱ्यांना खुश करण्याची देखील शक्यता. शेतकऱ्यांच्या हिताचे लवकरच घेईल निर्णय. सध्या जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री आणि 2 मुख्यमंत्री, बिनखात्याचे उपमुख्यमंत्री यांच्या सध्या महायुतीतील खाते वाटपातील पेच सोडवण्यासाठी चर्चा देखील सुरू असल्याचं बोललं जात आहे. जिल्ह्यातील 7.1 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विम्याचे संरक्षण. संदीप भुमरे यांच्या तारंकित प्रशासनाला माहिती. सध्या जर पाहायला गेलं तर कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे उत्तर. माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार. माझा पीक पेरा. ही पीक पाहणीसाठी 15 जानेवारीपर्यंत दिली मुदत. लवकरच जे आहे ते ही पीक पाहणी करून घ्यावं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पीक विमा देखील मिळणार आहे. त्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहे, फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्वात महत्त्वाची बातमी. 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम येणार आहे. त्यामध्ये आता कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे ते पाहूयात. सध्या जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणारा असून नुकसान भरपाईचे वाटप जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावरती छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावरती मराठवाड्यातील जालना जिल्ह्याचा समावेश आहे. तुमचा जिल्हा कमेंट करा व चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देऊ व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून बहुतांश जिल्ह्यांची अपडेट आपण पाहणार आहोत. तसेच तिसऱ्या क्रमांकावर हिंगोली जिल्हा आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी देखील मदत जाहीर झालेली असून लवकरच वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पुढील जिल्हा मराठवाड्यातीलच आहे तो म्हणजे परभणी. परभणी जिल्ह्यासाठी देखील निधी मंजूर झालेला आहे. बीड, तसेच धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पुणे विभागातील सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील रक्कम येणार. ठिबकचे 1,500 शेतकऱ्यांचे 7 कोटीचे अनुदान थकले. शेतकरी पुरता वैतागला. गेल्या 1.5 वर्षापासून हलग्याच्या पैशांची प्रतीक्षा. सध्या जर पाहायला गेलं तर ठिबकचे 1,500 शेतकऱ्यांचे 7 कोटीचे अनुदान थकलेले आहे. सध्या स्थितीला शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात अनुदान थकले असल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. केव्हा मिळणार याकडे लक्ष. महत्त्वाची बातमी. ऊस दराची कोंडी कोण फोडणार? कारखानदार. प्रशासनाने तोंडावर बोट. संघटनांचा नुसता निवेदनाचा फार्स. सध्या जर पाहायला गेलं तर प्रशासनाच्या बैठकीला मिळेना मुहूर्त. एकंदरीत विचार केला तर ऊस दराची कोंडी कोण फोडणार? कारखानदार. प्रशासनाचे तोंडावर बोट देखील पाहायला मिळत आहे. संघटनांचा नुसता निवेदनाचा फार्स असल्याचीच माहिती.
महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान. लवकरच मदत वाटप होणार असल्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांनी ई-केवायसी देखील करावी, कारण की आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जाहीर झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी झालेला असून आता जे आहे ते ई-केवायसी करण्याचे देखील आव्हान पाहायला मिळत आहे. आता सध्या स्थितीला सप्टेंबर ऑक्टोबर यावेळेस झालेल्या तीव्र पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यात नुकसान देखील झालेले होते. याकरिता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता मदतीचे वाटप सुरू झालेले आहे. मदतीचा निधी वाटप सुरू झालेला असल्यामध्ये सध्या स्थितीला लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वाटप सुरू असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे. ई-केवायसी देखील तात्काळ करा. सर्वात महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींना आता 6वा हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होणार तरतूद. सध्या जर पाहायला गेलं तर जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या तालुक्याने हे संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. सध्या जर एकंदरीत विचार केला तर लवकरच हप्ता आता नवीन येणार आहे, म्हणजे 2100 रुपये लवकर मिळणार असल्याची माहिती. शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ. केळगावातील स्थिती जाचक अटी रद्द करण्यात येत आहे मागणी. सध्या स्थितीला व्यापाऱ्यांकडून देखील लोट. सध्या जर पाहायला गेलं तर आता शासकीय दरापेक्षा प्रति क्विंटल 1 ते 1,500 रुपये व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याने जे आहे ती शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सध्या स्थितीला शेतकऱ्यांची पाठ. मोठी बातमी, हिवाळ्यात ज्वारीला दिली जात आहे अधिक पसंती. आरोग्याच्या दृष्टीने चांगली गव्हापेक्षा वाढली ज्वारीची श्रीमंती. सध्या जर पाहायला गेलं तर हिवाळीमध्ये सर्वात जास्त ज्वारीला पसंती पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर गहू बाजरीपेक्षा देखील अधिक ज्वारी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. सध्याचा विचार केला तर ज्वारीची आता पेरणी देखील काही ठिकाणी चांगल्या प्रमाणे झालेली आहे. महत्त्वाची अपडेट येत आहे. अवकाळीने झोडपले, नुकसानीचा अहवाल पाठवला. आता मदतीची प्रतीक्षा. शेतकरी राहिले होते वंचित. सध्या जर पाहायला गेलं तर पंचनामे तर कुठे अधिकारीच नाही फिरकले. किती तालुके बाधित याबाबत ही सशंकता पाहायला मिळत आहे. मात्र आता नुकसानीचा अहवाल पाठवलेला आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता. पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. या जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कमेचे वितरण होणार असल्याची माहिती. सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई पोटे लवकरच सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार आहे. तसेच सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे. तसेच नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे वितरण होणार असल्याची माहिती मिळत आहे. कारण की नुकसान भरपाई जाहीर झालेली असून 2,900 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आहे. महत्त्वाची अपडेट, शेतकरी पीक विम्यापासून वंचित. हाताशी आलेल्या पिकाचे अतिवृष्टीने नुकसान. पंचनामे करून देखील पीक विमा मिळाला नसल्याची स्थिती. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी पीक विम्यापासून काही ठिकाणी वंचित राहिलेले आहेत. हाताशी आलेल्या पिकाच्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. पंचनामे करून देखील पीक विमा मिळालेला नाहीये. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत पाहायला मिळत आहे. लवकरच पीक विमा देण्याची मागणी आता करण्यात येत आहे. 6 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 544 कोटी रुपयांचे अनुदान अखेर मंजूर. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी पद्धतीने रक्कम होणार जमा. एकंदरीत विचार केला तर आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांना 544 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झालेले आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये अतिवृष्टीपूर यामुळे बीड जिल्ह्यामध्ये 4,349 हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झालेले होते. याकरिता ही मदत आपल्याला पाहायला मिळणार आहे. अखेर बीड जिल्ह्याचा समावेश यामध्ये झालेला असून बीड जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टीचे 544 कोटी रुपयांचे अनुदान आता मंजूर झालेले आहे. एक हंगामात एक वेळेस मदत देखील पाहायला मिळत आहे. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना काही ना काही दिलासा मिळत आहे. तुमचा जिल्हा अजून कमेंट करून कळवला नसेल तर कमेंट करून नक्की कळवा, कारण की तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट देऊ. चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. अजून बऱ्याच जिल्ह्यांबाबत अपडेट पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
अतिवृष्टीचे 548 कोटी रुपये अनुदान तात्काळ देण्याची मागणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे। आता बीड जिल्ह्यात लवकरच वाटप होणार असल्याची माहिती पाहिली आहे। मात्र आता अतिवृष्टीचे 548 कोटी रुपये अनुदान तात्काळ द्यावे। परभणी तसेच राज्यातील बहुतांश भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे राज्याचे अतिवृष्टीचे लवकरच पैसे देण्याची मागणी देखील आता करण्यात येत आहे। जर हे वाटप झाले तर दिलासा मिळेल। आता बहुतांश जिल्ह्यात जे आहे ते रक्कम जाहीर झालेली असून लवकरच दिलासा मिळणार आहे। बहुतांश शेतकऱ्यांना हेक्टरी 13,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम येणार। सर्वात महत्त्वाची बातमी आहे, 7,140 रुपये कापसाला दर मानवत या ठिकाणी मिळत आहे। कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाच्या दरामध्ये 100 रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे। या ठिकाणी काल कापसाला दुपारनंतर 7,140 रुपयांपर्यंत दर भेटलेला आहे। तुमच्या जवळील बाजार समितीत काय दर भेटत आहे व कापसाला किती रुपयांचा हमी भाव भेटावा ते देखील कमेंट करून कळवा। सर्वात महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेच्या अटीत आता जास्त बदल नाहीये। कोणत्याही महिला वगळण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ते पाहायला मिळत नाहीये, म्हणजेच की महिलांना वगळण्यात येणार नाहीये। बहिणींना दिलासा, आदिती तटकरे यांनी दिले उत्तर। सध्या जर पाहायला गेलं तर पुढील हप्ता देखील लवकरच मिळण्याची शक्यता, लाडक्या बहिणींना 2,000 मिळू शकतात। सर्वात महत्त्वाची अपडेट शेतकरी मित्रांनो पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल, कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता राज्यातील पाऊस जे आहे ते जोर कमी करणार आहे, म्हणजे की थंडीमध्ये वाढ होत जाणार आहे। त्यानंतर 21 तारखेपासून पुन्हा पावसाची शक्यता आहे। 23 डिसेंबरपासून राज्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात। तोपर्यंत शेतीचे कामे उरकून घ्या। रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अपडेट पाहायला मिळतील। धन्यवाद।